तर आज घेतलं सकाळी सकाळी सूर्याचं दर्शन आणि बघते तर काय पलीकडे घर बांधतायत ना त्यांचं काम सुरूही झालं होतं. टेरेसवरून कसं दिसते बघायसाठी गेले तर हा गावचा नजारा बघून मन अगदी प्रसन्न झालं. हे बघा आमचं सकाळी सकाळी गाव कसं दिसते. हे सकाळचं अगदी वातावरण आहे. हा मेन चौक आहे. मी चौकात राहते आणि गाव आमचं खूप मोठं आहे. हा कसा दिसतोय बघा गावचा परिसर. आणि हे डोंगरावरती दिसते ते महादेवाचं सातेरी महादेव मंदिर आहे. इकडे खाली येऊन बघते तर ही टप्पीने आहे तिच्या 2 कन्या बघा. इकडे आमचा आरू म्हणतोय की मम्मी हे घे पैसे आणि तू शॉपिंगला जा. आगाव आहे ना. आणि इकडे 2 ह्या कन्या बघा टप्पीच्या आमच्या एका बिस्किटसाठी भांडत आहेत. यांची भांडणं चालूच होती. पण एक मेंबर आमच्या घरातला निवांत झोपला होता. हे कसं आहे बघा निवांत. भूक लागली तरच उठणार. टप्पे मॅडमचंही आमच्या काय नसते अगदी निवांत. दारातून बघते तोपर्यंत काय हा आंबेवाला आमच्या मम्मीच्या घरातून आंबेवाला पाठीवरून घेऊन आला होता आंब्याचं पोतं. मम्मीने आमचे आंबे पाठवले होते. हे बघा आंबे कसे आहेत घरचे अगदी आंबे. त्यातून हळूच काढून चोर आमचा कसा आंबे खात बसला आहे बघा बाहेर. जानूने हे माझी आज थोडीशी मदत केली. इकडे सगळ्यांची फरमाईश होती शाबूवड्यासाठी. त्यासाठी मी चूल पेटवली आणि टाकलेत बटाटे उकडायला. नंतर देवाची पूजाही आटोपून घेतली. गणपती बाप्पाची आज पूजा करायची होती. मग काय घेतले शाबूवडे बनवायला. ह्यांची लुडबुड तर मध्ये असतेच. म्हटलं शेंगदाणे तुला भाजून मदत करतो. मग काय घेतलं मी शाबूवडे करायला. सगळे शाबूवडे अशी करून तयार घेतलेत आणि मग तळून घेतले. इकडे रियाज आणि अर्णवचं तर काय वेगळंच होतं की आज त्यांना फिरायला जायचं होतं. अशा प्रकारे शाबूवडे मी करून घेतले. खाऊन बघितले 1 नंबर झाले होते. तुम्हीही करून बघा.